ह्या वेब सिरीजची रवलेली आहे. काय सांगाल सर, ही कथा नेमकी आपल्याला कशी सुचलेली होती? काय असं नेमकं घडलेलं होतं की हा विषय सर्वांसमोर घेऊन यावा, तोही सटायर पद्धतीने? आतापर्यंत अनेक अर्थातच पॉलिटिकल सटायर आपल्या समोर आलेले आहेत. हा कसा नेमका वेगळा आहे आपल्या शब्दातून? सौमित्र जसं म्हटलं तसं मी फार गंभीर लिहिता आलेलं, नगरकिती असो किंवा मग गोष्ट छोटी दोन एवढी असो, किंवा माझी नाटकही गंभीर होती. आता 13 की मानली ती पण गंभीर होती. पत्रकार म्हणून आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून गाव खेड हे पाहत राहिलेलो आहे. आणि एक दिवस श्याम मळेकर सरांचा मला फोन आला. त्याच्या खरजातल्या आवाजात मला तिकडून असं बोलले, श्याम बोलतो. तर मला असं वाटलं आवाज रिबाउंड होतोय माझा. मीच बोलतोय, मीच कशाला सांगतोय. म्हटलं मी श्याम बोलतो. तर म्हटलं नाही, श्याम मळेकर बोलतो, संतोष कोल्हे. संतोष कोल्हेंशी माझा संबंध आला होता आधी, आणि त्याच्यानंतर बोलवलं आणि एक रफ स्केच या लोकांच्या डोक्यात होता. आणि मग मी ते पूर्ण, माझ्याजवळ ही कथा होती, पात्र होती आणि खेड्यातली पात्र पाहिलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे पत्रकार म्हणून गल्ली ते दिल्ली राजकारण बघितलं. म्हणजे अगदी सगळे आजचे महत्वाचे सगळे राजकारणी अगदी जवळून पाहिले, त्यांच्यासोबत बोललो, वेळ घालवलेला आहे. शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो, की अगदी नरेंद्र मोदी असो, तर त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो की गल्ली म्हणजे खेड्यामध्ये जे राजकारण होतं ना, त्याच्यासमोर दिल्लीतलं राजकारण काहीच नाही. म्हणजे ते जसं म्हणतात ना, किंवा असा तो खूप गाजलेला जोक आहे, विनोद आहे, किंवा अरे याले म्हणते का हनीमून, हे तर आम्ही शेतात करत होतो. तर दिल्लीमध्ये जेव्हा एखादा गावचा माणूस नेता बनून जातो ना, तो म्हणते येले म्हणते दिल्लीतलं राजकारण येतच आलं, आम्ही गावखेड्यात असंच करून टाकलं. तर इतके छान छान गोष्टी होत्या, छान पात्र होती, अजून आहेत. तर ती मला मांडण्याची संधी मिळाली आणि आपली पात्र जिवंत होऊन समोर पुन्हा येताना, म्हणजे जी पाहिलेली आहे आपण, ती पुन्हा साकार होताना फार मजा आली. मला या दोघींबद्दल जरा हे होतं, चिंता होती, किंवा भाषेच्या संदर्भात तिकडे गेलो, पुणेरी हे, तर भाषेच्या संदर्भात गेलो. नागेश बद्दल तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे ही इज प्राऊड ऑफ अवर नागपुरियन्स. नागेश भोसले, त्यांच्या नावातही नागपूरचं नागेश आहे. तर त्याच्यामुळे सौमित्रच्या कविता ऐकलेल्या आणि एकूणच माहित होतो. फक्त माझं ऋतुस्पर्श हे पुस्तक त्याला द्यायचं होतं मला खूप वर्षाचं, त्याच्यामुळे मी याला आणि एकूणच भाषा या विषयावर संतोष सरांनी मला सांगितलं होतं की या लोकांशी मी हे करून दिले, म्हणजे टेप करून दिलाय अधिक डायरेक्ट की असं वापर. पण खूप छान असं वाटलं की यांना देविका दप्तरदारांना पाहताना की त्या सुटल्या होत्या, मराठी बाई झाली होती. नागेश जे बोलला ना की खूप ऑर्गॅनिक वाटतं, ते खूप मराठी बाई. यांचं कॅरेक्टर तर तसंही आपण मिक्स ठेवलं होतं, म्हणजे फार मराठी हे नव्हतं, पण यांच्या याच्यामध्ये फार. आणि मी जाणून काही शब्द, आणि अग्रवाल सरांनी मला ते ठेवू दिले. पहिले 6 एपिसोडचं होतं आणि मी माझ्या पद्धतीनं फार पसरट आणि मोठं लिहिलं. तर ते मग आता हे एडिट करायचं का असा प्रश्न आल्यानंतर ते अग्रवाल सर म्हणाले की नाही, की आणि ते विदर्भातले आहे, धामणगाव हे त्यांचं गाव आहे, तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही, काटो मध्ये 8 एपिसोड बनले. तर ते 8 एपिसोडचं झालं आणि मजा आली. म्हणजे मला लिहिता नाही मजा आली. मी नागपूर सोडून एक 4-5 वर्षापूर्वी इकडे आलो आणि तसं सिनेमा येऊन गेला, पण तसं मुंबईनं दिलेलं पहिलं काम हे मोठं काम आहे. आणि मला शूटिंगलाही मजा आली. आणि कोल्हेंच्या तर मी प्रेमातच पडलो. सिनेमा पाहायला चला ते पुन्हा अतिशय कुशाग्र पद्धतीनं, अतिशय चलाक पद्धतीनं आपल्या सिनेमाचे नाव किंवा प्रोडक्शनचे नाव सवरून काढतात. सला ते सौभाग्यवती सरपंच, आणि मग इकडे श्याम, इकडे असं एस वरून सौमित्र. असं संतोष सरांकडेच यायचंय, आणि प्लीज द कॅप्टन ऑफ द शिप. सर, तुमचं एकदम मनापासून अभिनंदन. खूप सलग प्रोजेक्ट्स आहेत आणि अल्ट्रा मध्ये
असोसिएट होताना आणि ही वेब सिरीज साठी दिग्दर्शन करताना काय अनुभव आहेत आपण कथन करावे? एकतर अल्ट्रा आता माझं घरच होऊन गेलंय ऑलमोस्ट. कारण इथे जर एखादा चांगला सब्जेक्ट ऐकवला तर त्या सब्जेक्टचं चीज होतं हे, आणि आपल्याला तो करायला मिळतो असं माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे सर असतील, श्याम सर असतील, या दोघांनी नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. सौभाग्यवती सरपंचच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा ही कथावस्तू माझ्या आणि माळेकरांमध्ये डिस्कस झाली तेव्हा आम्ही खूप हे कोणाकडनं लिहून घ्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न होता. कारण ग्रामीण या पद्धतीचं लिखाण, आणि आम्हाला खरं तर सौभाग्यवती सरपंच ही फक्त राजकीय वेब सिरीज करायची नव्हती की सरपंच पदाच्या राजकारणाभोवती फिरणारं काहीतरी. राजकारण हे त्याच्या सटल पद्धतीने आलं पाहिजे आणि खरी ती नातेसंबंधांची गोष्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे अशा पद्धतीने एक आमच्या डोक्यात होतं की ती कौटुंबिक स्टोरी आहे. शेवटी जेव्हा सलग 1-2-3 वेळा पुरुष सरपंच म्हणून गावात निवडून येतो आणि रिझर्वेशन आल्यानंतर ते सरपंच पद जेव्हा रिझर्व होतं जेव्हा त्याला बायकोला किंवा स्त्रीला घरातल्या उभं करावं लागतं तेव्हा खरं तर कुटुंबातले नातेसंबंधांचे सगळे जोड जे असतात ते बदलायला लागतात. तर तो आमचा फोकस होता या सिरीजच्या निमित्ताने. सो तो लिखाण करणारा, अशा प्रकारचं लिखाण करणारा, आणि ते सटली आलं पाहिजे, गंभीरपणे नाही आलं पाहिजे किंवा असं अतिशय नाट्यपूर्ण रित्या पण ते आलं नाही पाहिजे. सध्या प्रेक्षकांना गरज हे ह्या सगळे विषय अतिशय सटली लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याची आहे. सो म्हणून मग पेटकरांचं नाव समोर आलं आणि पेटकरांनी हा प्रोजेक्ट अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले संवाद हे पूर्ण वेगळे आहेत. वऱ्हाडी भाषा असली तरी ती तुम्हाला त्यातले सगळे पंचेस कळणार आहेत. आमच्या सगळ्या आर्टिस्टनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सादर केलेली आहेत किंवा ती जी भाषा त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः ऍक्सेप्ट शिकून कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते भयंकर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ती तुम्हाला अपील होईल. सौभाग्यवती सरपंच ही त्या नवरा बायकोच्या किंवा त्याच्या अपोजिट असलेल्या एका कपलच्या एकमेकांमधल्या संबंधांवर आपल्याला ती खूप पुढे पुढे नेत जाते. पण हा फार्स नाही आहे. म्हणजे आपण सगळे म्हणतोय कॉमेडी, पण हा कॉमेडी फार्स नाही आहे. अतिशय सटली सटायर पद्धतीनं हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू एक एक गोष्ट ह्युमर त्यातनं बाहेर येत जातो सहज आपल्या ऍक्शन्स मधनं. त्यामुळे हा ह्युमर तुम्ही जी काही नाटकं कदाचित फार्सिकल बघत असाल तर त्या प्रकारचा नाही, पण तुम्हाला तो आवडेल, तुम्हाला तो अपील होईल. अशा प्रकारची ही एक वेब सिरीज आम्ही आज अल्ट्रा प्रेक्षकांसमोर ठेवतेय. मला खात्री आहे की या प्रकारचा विषय हा आपल्या मराठी प्रेक्षकाला नक्कीच आवडेल, रुचेल आणि ते अतिशय आनंदाने ही सिरीज एन्जॉय करतील. थँक्यू सर. आपण जे काही आतापर्यंत सगळ्यांनी जे अनुभव सांगितलेले आहेत ज्याविषयी माझ्या मनात खूप कुतूहल आहे आणि अर्थातच इथे जमलेले जे प्रेक्षक किंवा पत्रकार मंडळी जी आहे त्यांच्याही मनात अनेक प्रश्न असतील. तर मी विनंती करतो पत्रकारांपैकी जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावे नक्कीच. आपण पुढे सर आपण पुढे सर